सगळ्यांना सर्वप्रथम दंडवत प्रणाम. मी धनश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कृष्ण जन्माष्टमी निमित्त पारंपरिक पद्धत वापरून गोपाल काला इथे बनविलेला आहे आणि ही रेसिपी आहे ना एकदम सोपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे. चला तर बघूया. काला बनवण्यासाठी इथे लागणारं साहित्य घेतलेलं आहे. 2 प्रकारच्या लाया घेतलेल्या आहे. पेरूचे काप करून घेतलेला आहे. अनारचे दाणे काढून घेतलेले आहे. 1 वाटी पातळ पोहे, दही, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, काकडी, लोणचे आणि चना डाळ इथे वापरलेली आहे. सर्वप्रथम पोहे इथे मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. पोहे फक्त पाण्यातून धुवून काढायचे आहे, भिजत ठेवायचे नाही आहे. त्यानंतर चना डाळ टाकायची आहे. लगेच अर्धी वाटी दही इथे टाकायचं आहे. दही एकदम आंबटही नको आणि गोडही नको. मिरच्या टाकून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. कोथिंबीर आणि साखर इथे घेतलेली आहे. हे सगळं टाकल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे. याची टेस्ट यालाच लागावी. त्यानंतर मी इथे दोन्ही प्रकारच्या लाया टाकून घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्याकडे ज्या प्रकारच्या लाया असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. मुरमुरेसुद्धा इथे टाकू शकता. त्यानंतर मी इथे काकडी टाकलेली आहे. अनारदाणे. सगळे म्हणतात की गोपाल काला करण्यासाठी काही प्रमाण नसतं, पण सगळं साहित्य प्रमाणामध्ये जर घेतलं तर काला हा खरंच खूप छान बनतो. त्यानंतर पेरूचे काप टाकून घेतलं 1च वाटी आणि आपल्याकडे जे लोणचे असेल आंब्याचं, लिंबाचं दोन्ही असेल तरी चालेल ते सुद्धा टाकून घेतलं आहे आणि उरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. खरं सांगायचं म्हटलं तर हाताने कालवण्याची मजा आणि ती खाण्याची मजा काही वेगळीच असते. कृष्ण आपल्या मित्रांसोबत गुरांना घेऊन वनात जात असे. दिवसभर गुरे एका बाजूला शांतपणे चरत असत आणि दुसऱ्या बाजूला बालगोपाळांचे वेगवेगळे प्रकारचे खेळ सुरू असत. दुपारची वेळ झाल्यानंतर सर्वांना कळाळून भूक लागायची. तेव्हा सर्व बाळगोपाळ गोलाकार जेवायला बसत असत. तेव्हा सगळ्यांकडे शिदोरी असायची. त्या शिदोरीमध्ये दही, लाया, मिरची, लोणचे, फळे, पोहे हे सर्व असत. सर्वांनी मिळून मिसळून खावे असा कृष्णाचा आग्रह असायचा. यामुळे मित्रप्रेम वाढेल हा त्यामागचा कृष्णाचा हेतू असायचा. एकदा श्रीकृष्णाने सांगितले की आपण सर्वांचे जे काही शिदोरी आहे एकत्र करून याचा काला करूया आणि काला करून खाऊया. श्रीकृष्णाची ही गोष्ट सगळ्यांना खूप आवडली आणि सर्वांनी आणलेली शिदोरी एकत्र करून त्याचा काला केला आणि तो काला अतिशय स्वादिष्ट खूप सुंदर झालेला होता. अशा प्रकारे गोपाल काला हा सण गरीब, श्रीमंत, उच्च, नीच हा भेद विसरून सर्वांनी एकोप्याने आनंदाने जगण्याचा संदेश देतो. चला तर मग येणाऱ्या जन्माष्टमीला अशा पद्धतीने गोपाल काला करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.